मिस्टर जयराम खानोलकर. येस सर. काल मी तिला हे सगळे दागिने दिले, कपडे दिले. खूप सुंदर दिसते माझी लेक. हे सगळं मी तिचा बाप म्हणून तिला दिलं. तिनं ते आनंदाने स्वीकारलं सुद्धा. पण या सगळ्यामध्ये तुझा स्वाभिमान मात्र झाकवळला गेला. पण तरीही अजून हा खोटा स्वाभिमान किती कवटाळून बसणार आहेस तू? बघायचंच आहे मला. अजून किती खोटं वागणार आहेस तू? आणि वाईट गोष्टी कशा पटापट ग्रॅब करतोस रे? तुला असं वाटलं असेल ना रे की आदिती याच्यातलं काहीच वापरणार नाही, सगळ्या गोष्टी नीट कपाटात ठेवून देईल. तुला काय वाटलं? आदितीला हे सगळं अजिबात आवडणारच नाही. पण तू हे सगळं तिला कधीही देऊ शकला नाहीस आणि देऊ शकणारही नाहीस. आणि अर्थात माझी मुलगी खूप शहाणी आणि समंजस आहे. तुझ्याकडे देण्याचीच लायकी नाहीये तर ती तुझ्याकडे मागणारच नाही. याचा अर्थ असा अजिबात नाहीये की ती सगळं विसरली आहे. मिस करतीये ती हे सगळं. आणि आज प्रूव्ह झालं ते. पाहिलंच ना किती खुश होती आज. अरे तिच्या भोवती सगळा स्टाफ जमला होता, कौतुक करत होता तिचं. आणि का नाही करणार? अनिल दाभोळकरची मुलगी आहे ती, कोणी सामान्य नाहीये. म्हणून सांगतोय तुला, तुझी बंधनं तिच्यावरती लादू नकोस. May I come in? Come in. सर ही कॉफी. अरे अदू, अगं तू कशाला घेऊन आलेस? मी तांगडेनं सांगितलं होतं ते. हा म्हणजे तांगडेच घेऊन येत होते, पण त्यांच्याकडून मी घेतली. म्हटलं मी देते, त्यानिमित्ताने हा ड्रेस सुद्धा तुम्हाला दाखवता येईल आणि हे दागिने सुद्धा. खूप छान दिसतेस तू. हो ना मिस्टर जयराम खानोलकर? थँक्यू सर. मम्मा सुद्धा हेच म्हणाली. मम्माला मी ह्या ड्रेसचे काही फोटोज पाठवले. मी संध्याकाळी पाहिन आता ते. पण अदू तू एक काम कर, असे रोज काही फोटो काढून तुझ्या मम्माला पाठवत जा. बरं वाटेल तिला. रोज? बापरे, नाही नाही, रोज पाठवणं शक्य नाहीये. का? हा म्हणजे रोज मला हे असं घालून, म्हणजे तुम्ही बघितलत ना आज सगळे माझ्या आजूबाजूला जमले होते आणि मला खूप ऑकवर्ड वाटत होतं. आणि तसंही मी एका सर्वसामान्य घरातली सून आहे. रोज ट्रेननी ट्रॅव्हल करते. हे असे महागातले दागिने घालून मला शक्य नाही होणार फिरणं. हे सगळं ठीक आहे अदू, पण तुला हे सगळं आवडतं ना? आवडायचं, पण आता या सगळ्याची सवय नाही राहिली आहे मला. खरं तर मी आज हे सगळं घालणार नव्हते, पण जयनीच आग्रह केला. म्हणाला की हाच ड्रेस घाल, दाभोळकर सरांना बरं वाटेल. म्हणून मग मी
तुम्हाला बरं वाटलं ना सर? ऑफकोर्स. म्हणजे हे आजच हं? मी आत्ता एका मीटिंगला जाते. मीटिंग वरून डिरेक्टली घरी येते. ओके. सर, कॉफी. येते मी. सर, कॉफी थंड होते. थँक्यू. मला परत काही प्रॉब्लेम आला तर विचार. Yes, definitely. अगं मला काही कळतच नव्हतं. मी आहे ना, अडकले. डोंट वरी. चांगली दिसतेस. काय ग? कुठे निघाली आहेस? एवढी आवरावर करतेस? हो, ऍडव्होकेट पराग काळे ना, त्यांना भेटते. मीटिंग आहे त्यांच्यासोबत. अच्छा अच्छा. ऍडव्होकेट बरोबर मीटिंग. ओ, म्हणजे अजून काही चालू आहेत? तुझ्यात आणि तुझ्या नऊ. रजनी, अगं ऍडव्होकेट पराग काळे काय फक्त केसेस नाही लढवत, आपल्या फॅमिलीला आणि ऑफिस स्टाफला घेऊन फिरायला सुद्धा जातात. काय अदिती? हो ना. ऍक्च्युली सिंगापूरची टूर आहे 90 लोकांची. तीच अरेंज करायची आहे. ते जुने क्लायंटच आहेत आपले. जयरामनी त्यांना परत आणलं होतं. सो त्यांनाच भेटायला जाते. जा बिंदास जा. हे तुला काम नक्कीच मिळणार. मिळालंय काका. फक्त काही फॉर्मॅलिटीज राहिल्या आहेत ना, तेवढेच पूर्ण करायला जाते. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. बाय बाय. नीट जागा. बाय. हो. नंदिनी, त्या गैसासांकडून पेमेंटचा चेक आला नाही अजून. नाही म्हणजे फोन केला तर आज देतो उद्या देतो असं म्हणतात, पण त्यांचा आज उद्या काय अजून उजाडलेला नाही. 1 महिना झाला आता. मला वाटतं ना त्यांचं जुनं कॅलेंडर त्यांनी अजून बदललेलंच नाहीये. 2015 मध्येच आहेत अजून. काय ग बाई, छे, असं काय हा माणूस. खर तर पेमेंट यायला हवं होतं एव्हाना. नाही, तुला सांगू का उत्तमा, मला हा घैसा जरा प्रॉब्लेमॅटिक वाटतच होता ऍक्च्युली. परमेश्वरा, आता परमेश्वरालाच साकड घातलं पाहिजे की बाबा रे लवकर पेमेंट येऊ दे. हो नंदिनी मॅडम, एवढं काय त्यात? काय एवढं बाई ग, अविनाश सरांना कळलं ना तर वैतागतील ते. अगं नंदिनी, तू नको टेन्शन घेऊ. येईल पेमेंट. नंदिनी मॅडम, हो रे. नंदिनी मॅडम, हे घ्या. एक माणूस आला होता, त्याने दिलंय. काय? हा. अय्या, उत्तमा, अगं हे बघ चेक. घैसासांकडून आहे? अगं हो हो, त्यांच्याच कडून आलाय हा. काय आला? हो. काका
आणि चेक आला? चल ग, तसं काही नाही. अहो तसं काही नाही काही. हे काय आहे बघा ना, असंच होतंय बघा. काय होतंय? बसा 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 बसा. काय होतंय नंदिनी? काय नाही आऊ. काही नाही काय. ऍक्च्युली काय झालं आई साहेब, आम्ही आता एका पेमेंट बद्दल बोलत होतो. म्हणजे नंदिनी मॅडमच्या एका टूरचं पेमेंट यायचं बाकी आहे, अजून महिना झाला जवळजवळ. तर ते पेमेंट आलं नाहीये, तर अरविंद काका सहज म्हणाले की काळजी करू नकोस, येईल पेमेंट. आणि पुढच्या क्षणाला चेक आला. व्हेरी गुड. चला, म्हणजे कदम, आता तुम्ही फक्त चांगलंच बोलायचं. म्हणजे नेहमी सगळं चांगलंच होईल काय? चालू दे. काका, जुई बद्दल बोला ना काहीतरी चांगलं. नाही, राहू दे, नका बोलू. हॅलो. हॅलो मॅडम, काही काम होतं का? हो, माझं जयकडे थोडं काम आहे. जय, थोडं बोलायचंय मला. देव मॅडम, मिस्टर खानोलकर खूप महत्वाची व्यक्ती झाले. सगळी महत्वाची कामं त्यांच्यावरती सोपवली जातात आणि तेही प्रत्येक काम मन लावून करतात. हो ना मिस्टर जयराम खानोलकर? जय आहेच हुशार. यू प्लीज कंटिन्यू. थँक्यू. बस जय, बस. अहो, तुमच्या समोर असं खुर्चीत. जय, ही तुझी केबिन आहे आणि ही तुझी खुर्ची आहे. तुला ऑकवर्ड वाटण्याचं काहीच कारण नाही. बस बस बस. जय, तुला अविनाशचा मेल आला असेल. हो, आत्ताच चेक केलं. कॅनडाच्या प्रोजेक्टची जबाबदारी त्यांनी तुझ्यावरच सोपवलेली आहे. तुझ्याकडे ऑलरेडी एडीएमचं प्रोजेक्ट आहे आणि दुसरी कामं आहेत. डोंट वरी आऊ, मी मॅनेज करेन. हो, करशील रे तू, पण ताण तर येईलच ना. मी विचार करत होते तर माझ्या असं लक्षात आलंय की आता आपल्या देव टूर्सचा व्याप बराच वाढलाय, त्यामुळे सगळ्याच स्टाफवर कामाचं थोडं प्रेशर आहे. म्हणजे अदिती काय, रजनी, नंदिनी, तिलोत्तमा सगळेजण आपापल्या प्रोजेक्टमध्ये खूपच बिझी आहेत. मग मी असा विचार केला की जी नवीन मुलं आहेत, साई प्रसाद आणि जुई, त्यांना जर चांगलं ट्रेनिंग देऊन ग्रूम केलं तर त्यांच्यावरही काही जबाबदारीची कामं टाकता येतील. आणि हे ग्रूमिंगचं काम तू करू शकतोस. त्यामुळे मला असं वाटतं की त्या दोघांपैकी कोणाला तरी तू तुझ्या सोबत घ्यावस. यू आर ॲब्सोल्युटली राईट देव मॅडम. सॉरी, ॲक्च्युली दिस इज नन ऑफ माय बिझनेस, बट मलाही असंच वाटतं. कंपनीच्या फायद्यासाठी हे महत्वाचं सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं की जयराम आणि जुई ही एक छान टीम होऊ शकते. मिस जुईला ग्रूम करायची गरजही आहे आणि मिस्टर जयराम खानोलकर हे काम करू शकतात. यू आर राईट. मग जय,
चालेल तुला? हो मला काही प्रॉब्लेम नाही. गुड. ठीक आहे, मग जुईला तसं कळवते मी. येते. येस. येते सर. या. तांगडे सांभाळून 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 फाईल्स पडतील. अहो कशा पडतील, मी पकडल्यात नाही एवढं. अरे सांग तू ताई. अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, नाही पडणार, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सांगत होतो तर ऐकायला नको तुला. तुम्ही बोललात म्हणून पडला खाली. मी बोललो ना. मग काका हे जे काही जमतंय ना तुम्हाला आज. ए मी काही केलं नाहीये. फाईल पडून मला काय उपयोग आहे. पण काका तुम्ही आज जे काही बोलताय ते खरं होतं हे नक्की. येस सॉलिड आहे. सारिका तुला सॉलिड कॉम्पिटिशन आहे आपल्या ऑफिस मध्ये. तू तरी आकडे बघून भविष्य सांगते पण कदम डायरेक्ट बोलतात आणि सगळं खरं होतंय. ए तसं काही नाहीये. मी त्यातली एक फाईल बाहेर आलेली बघितली म्हणून मी तांगडीला म्हटलं की पडेल खाली म्हणून. शेवटी हा ऐकेल तर तांगडी कुठला. वा फाईल पडले त्याच्यावर चर्चा काय करत बसलाय? हा तांगडे चला उचला फाईली, उचला त्या सगळ्या. काय काय या लोकांचं काही खरं नाही. नाही तर फाईल कशा पडल्या याच्यावर कॉन्फरन्स भरवतील. जुई मॅडम मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. तुम्हाला काय झालं आता? नाही नाही, मला मला कळत नाहीये काय काय एवढं स्पेशल आहे. आज तुम्हाला बोलायचंय जुईशी, त्या दिवशी जयला बोलायचं होतं. काय कामावरनं काढून बिडून टाकलं की काय जुईला? रजनी काय करू ग मी तुझं? काय झालं नवरे काका? अगे तू कशाला तिला घाबरवतेस. काही नाही. नवरीने एक चांगली बातमी आणली आहे तिच्यासाठी. काय नवरे? काका काय विनोद करताय तुम्ही? नवरे आणि आनंदाची बातमी. जुई मॅडम तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या सगळ्या असाइनमेंट साई प्रसादला द्या. म्हणजे जुई मॅडम तुम्ही एका नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहात जय सरांबरोबर. वहिनी साहेब आणि जय सर यांनी ठरवलंय तसं. वा बघा अरविंद, तुम्ही आता म्हणालात ना अगदी तसंच झालं. आहे ना आनंदाची बातमी? थँक्यू काका. मी बोलतोय तेच होतंय. काय म्हणालात? अगं हा? काय नाही. मिस्टर जयराम खानोलकर, अभिनंदन. आता तुम्हाला जुई बरोबर काम करायचंय. पण एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट झालाय रे. तुला आता काम करावं लागणार. सर एक मिनिट, मला तुम्ही नक्की काय म्हणताय ते कळलं नाही. तुला सगळं कळतंय पण वळत नाहीये. मिस्टर जयराम खानोलकर, आजपर्यंत खूप सक्सेस मिळाला तुला या ऑफिसमध्ये. खूप प्रोजेक्ट्स केलेस तू. त्याचं क्रेडिटही मिळालं तुला. पण खरंच ते क्रेडिट तुझं होतं? फक्त तुझं? कधी तुझ्यासोबत आदिती होती, कधी रजनी होती,
दोघीही खूप केपेबल, खूप हुशार, इंटेलिजंट. आणि आता आता जुई गाडगीळ. पण आत्ता तुझा खरा कस लागणार आहे. जुई नावाचा एक स्पीड ब्रेकर आलाय तुझ्या करिअर मध्ये. आता तिच्यामुळे काही अडायला नको. आणि जर ती अडली तर त्यातून हेच सिद्ध होईल की या आधी तू जे सक्सेस मिळवलंयस ना ते फक्त आदिती आणि रजनीमुळे. पण तू मात्र ते स्वतःच्या नावावर खपवलंस. आता बघू हा प्रोजेक्ट तू पूर्ण करू शकतोस का. आणि माझा जुईवरती पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे मला निराश नाही करणार ती.